पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। महापालिकेत शहर विकास आघाडीची स्थापना, भाजपा विरोधात शिवसेना राष्ट्रवादी एकत्र। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी युती करून निवडणूक लढवली होती। निवडणूक निकालानंतर आता या दोन्ही पक्षांनी पुढील राजकीय वाटचाल एकत्रितपणे करण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी नाशिक विभागीय आयुक्तांकडे अधिकृतरित्या स्वतंत्र गट नोंदणी करण्यात आली असून त्याला शहर विकास आघाडी असं नाव देण्यात आलं आहे। संजय वाल्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपनं सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवत तब्बल 50 जागा जिंकल्या असून त्यांच्या कारभारावर प्रभावी अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट आवश्यक होती। त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे। या नव्या गटाच्या माध्यमातून महापालिकेत विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यात येणार असल्याचं वाल्ले यांनीही स्पष्ट केलंय। महापालिकेतील विकास कामांबाबत सत्ताधारी भाजपवर लक्ष ठेवणे तसेच शहराच्या विकासासाठी प्रभावी भूमिका बजावणे हा शहर विकास आघाडीचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलंय। महापौर पदाच्या निवडीआधीच या घडामोडींमुळे धुळे महापालिकेतील राजकारण अधिकच रंगतदार झाले असून आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। धुळे महानगरपालिकेच्या 2025-26च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी धुळे शहरामध्ये युतीची स्थापना केली होती आणि आम्ही धुळे प्रभागातल्या 19 प्रभागामध्ये त्या ठिकाणी युती म्हणून आम्ही निवडणूक लढवली। महानगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 8 आणि शिवसेनेला 5 त्या ठिकाणी नागरिकांनी कौल देऊन आमच्या त्या 13 जागा त्या ठिकाणी निवडून आणलेल्या आहेत। जर आम्ही युतीमध्ये लढलो तर साहजिक आहे की आम्ही आमचा गट त्या ठिकाणी स्थापन केला पाहिजे होता। गेल्या 2-3 दिवसापूर्वी आम्ही विभागीय कार्यालयामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्ष, शहर विकास आघाडी या नावाने आम्ही गटाची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी 50 जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहे आणि भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी जर 50 जागा निवडून आलेल्या आहे तर सक्षम धुळे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये सक्षम विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे हे धुळीकर जनता त्या ठिकाणी बघते आहे आणि सक्षम त्यांच्या कामकाजावर अंकुश ठेवण्यासाठी आम्ही विरोधी पक्ष हा त्या ठिकाणी देणार आहोत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।